देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्याने आता खळबळ उडालेली आहे, कारण तितकंच खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रीपद असताना कारभार कराड बघायचा असा संदीप क्षीरसागर यांचा गंभीर आरोप आहे। या सगळ्या संदर्भात संदीप क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नुकतेच संदीप क्षीरसागर आलेले आहेत। तुम्ही कृष्णा आंधळेंच्या अनुषंगाने एक महत्त्वाची शक्यता वर्तवलेली आहे, काय तुमचं या सगळ्या विषयासंदर्भात म्हणणं आहे? तो एक आरोपी जो सापडला नाही, तो मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून। जो काही प्रकार तिथं चलतो, जे काय अनुभव आमच्या जिल्ह्यातले आम्हाला येतात, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून। तुम्ही एक मोठी शक्यता वर्तवताय, असा काही तुमच्यापर्यंत अनुभव आलाय का? असे काही तुमच्याकडे प्रकरण आहेत का आणखी? अहो, अनेक प्रकरण इतके दिवस लोक बोलत नव्हते, पण या विषयावर आम्ही सर्व बोलत असताना सगळे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे, ज्यावरती जे गुन्हे नोंद करायचे राहिलेले आहेत, ज्याच्या कुटुंबाला त्रास झालेला आहे, ते पुढे येऊन बोलतात आहे ना। आणि हे काय आहे, ह्या एका प्रकरणामुळे, ही वाईट घटनेमुळे जे लोक रस्त्यावरती उतरतात, ते लोक बोलतात आहे, आणि डेअरिंग केल्यामुळं आज सर्वसामान्य लोक बोलायला चालू, अनेक प्रकरणं निघतील ह्याच्या पुढे सुद्धा। तुमच्याकडे आलं का कुणी? भरपूर जणं येतात। काय असतं या ह्याच्यामध्ये जे काही त्रास होतो कुणाला, आणि मग आम्ही त्या आल्यानंतर प्रशासनाकडं त्यांना पाठवतो। नवीन एसपींची जी बदली केली होती या सरकारच्या माध्यमातून, ते सुद्धा त्यांचं दखल घेणं की वस्तुस्थिती आहे हे बघणं त्यांनी चालू केलं आहे। संदीपजी, आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही समाधानी आहात का? ज्या पद्धतीनं आता ही सगळी चौकशी सुरू आहे, अजित पवार म्हणतात धनंजय मुंडेंचा अजून राजीनामा घेतलेला नाही कारण पुरावे नाहीत, अंजली दमय्या काल जाऊन आले त्यांच्याकडे। काय आहे, एक तर हे फास्ट ट्रॅकवरती हा विषय घेतला, CDR वरतून सगळ्यांची नाव आले। आम्ही जे सुरुवातीला म्हणत होतो त्याच पद्धतीने हा विषय समोर येतोय, किंवा त्यांना कुठं ना कुठं तरी आयडेंटिफाय होतं आहे त्या CDR रिपोर्टवरून। आणि हा जो काही VIP ट्रीटमेंट आपण लक्षात येते, धनंजय मुंडे साहेबाला मंत्रिपद असल्यामुळं कुठं ना कुठं हा भाग तिथे भेटतो। त्याच्यामुळे एकदा सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, फास्ट ट्रॅकवर आणून हे जे काही आरोपी आहेत ह्यांना फासावर चढवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांना मांडली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।